ज्या लोकांना गायच भेटतात त्या लोकांना बघ कदर नसते जरा पण. हे ना वेनसडे वाटते वेनसडे. गाय तिथे भेंडी एक गोल झाला आमचा आणि हे बघा उघडे विडे फिरतात. टॅटू दाखव भाई. ती कॅड होती ना आम्ही ऍडमिट केली होती तर ती पण अशी ऑफ झाली. तर खरंच मार आहे ना. गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही आलो इथे टर्फमध्ये फुटबॉल खेळायला, जे की मी खूप वर्षानंतर खेळतोय. 5वी-6वी नंतर आता फुटबॉल खेळायला आलोय. रोनाल्डो बघा आपल्यासोबत आहे. हे बघा मंदारदा रोनाल्डो. रोनाल्डो आहे कोच वाटतंय कोच आपला. सार्थक पण आहे इथे चड्डी घालून आले. सगळे सार्थकचे पण छोटे पोर आहेत. काय काय आणि भाई आदित्य बघा आणि आदित्यची चड्डी बघा. भेंडी कुठली चड्डी घालून काय माहिती. गोवाला जाणार होतो मी, गोवाची ट्रेन पकडायला जात होतो पण मला इकडे घेऊन आले. रोडची ट्रेन पकडायला कंटाळा आला, गोव्याची ट्रेन पकडतो. भाई फुटबॉल खेळताना ब्लॉग पहिल्यांदा करतो मी. थांब आपला ब्लॉगर थांब जरा. बोल गोल कुठला आपला. तिकडे मारायचंय. कुठे. अरे तिकडे. अच्छा तिथे मारायचंय. आणि हा आपला सार्थक कीपर बनलाय. ओके समजलं. चल चल मंदार चलते रे. भाई पॅन्ट घालून डिफिकल्ट होत. हे भाई भागते रहो. अरे भाई गाईज एक काम करतो मी, फोन ठेवतो इथे. फोन बिन पडला का डिस्प्ले उडेल. आणि आता आम्ही जरा फुटबॉल खेळतो इथे. हे डिफिकल्ट आहे ब्लॉग त्यांना फुटबॉल खेळताना. गाईज आता आपण खेळूया. गाईज इथे भेंडी एक गोल झाला आमचा आणि हे बघा उघडे विडे फिरतात. टॅटू दाखव भाई. हा ऐकत नाही. ही आपली टीम आहे. हे भाई मी गोलकीपर राहतो तुझा इथे. फुटबॉल वगैरे खेळून आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि यार एक सीन झालाय. माझ्या फोनला काय माहिती स्क्रॅच आलाय. स्क्रॅच नाही बोलू शकतात, असा ग्लासमधून फुटलाय. एकच्या नंतर एक सीन होत चाललाय यार. माझा एकच फोन आहे आणि त्यात मला एडिटिंग वगैरे सगळं करावं लागतं आणि त्याच्यात असं सीन झालं आहे. आणि आता मी आलो आहे जेलीला घेऊन राऊंड मारायला. आणि जेलीला बोललो आज घेऊन जावं जरा टाईमपास. सकाळपासून घरी होती आणि आयुष पण घरी नव्हता ना, त्यामुळे. काय बोलतो भाई. माझा आहे. काय बोलतो. हा आपला सबस्क्रायबर आहे गाईस. हा भेटला नाही ना मला. आयुष पियुष बोलतात. तुझं नाव काय. माझं नाव विशाल. ओके. ज्या लोकांना गायच भेटतात त्या लोकांना बघ कदर नसते जरा पण. ते बरोबर असं एक्झाम्पल दिलेलं आहे. असं इंस्टाग्रामवर मी बघितलेलं पण बरोबर आहे. असंच बघा गाडी असे फेकून टाकतात डायरेक्ट. अजून त्यांच्याकडे येतं ना तर दे डोंट केअर जस्ट. एक तर गाईज माझ्या बाईकचा सीन झाला आहे. माझा जो इंजन ऑइल असतो तो संपला आहे आणि त्याच्यामुळे आता मला इंजन ऑइल भरावं लागेल. नाहीतर इंजन व्हायचं सीन. इंजन म्हणजे गाडी चालू करतो ना आम्ही रेस देतो बंद होते परत, असं सीन होतं. तर मी बघितलं इंजन ऑइल संपला आहे, त्याशिवाय मी बाईक नाही काढू शकत आहे. असं पण एक प्रॉब्लेम आला आहे. म्हणून बघा इथे गाडी आपली पार्क आहे, त्याच्यावरती जरा धूळवेळ पण झाली आहे. काढतच नाही मी. क्रॅच नका उठले बघ लगेच. पंजा आहे रे तो, स्क्रॅच नाही. पंजा देऊ काय. त्यानं कापलाय. पुढे जिमला गेलेला. जिम जाओ बॉडी बनाव. मग आता काय मंडे गाय संकेत सोबत पण एक सीन झाला तुम्हाला सांगतो. जा बघ गाडी पार्क करून द्या. संकेत सोबत असं झालं की त्याची जी कॅड होती ना आम्ही ॲडमिट केली होती तर ती पण अशी ऑफ झाली आणि तेव्हा बिचारा खूप रडत होता. आम्ही दोघंच गेलेलो तिथे आणि JVRsमध्ये ते आम्ही तिला दफन केलं आणि त्यानंतर आलो. काय सीन झालं ते म्हणजे नीट लक्ष नाही दिलं गेलं आणि ती खायची आहे ना, खाणं सोडलेलं तर त्याच्यामुळे असा विषय झाला. त्यांना कसं अंगामध्ये जी होती ना ते इंजेक्शन वगैरे देत होते, ते सहन करायला अंगामध्ये ताकद पाहिजे ना, त्यामुळे त्यासाठी खाणं पाहिजे. खाणं पिणं त्याच्यामुळे आता ह्याच्याकडे 2 मांजरे होते, आता त्याच्याकडे फक्त एकच राहिलं. आणि ही वाली मस्त क्यूट होती. मम्मीने बघा काहीतरी बनवलं आहे, एग आणि ब्रेडचं. काय बोलतात मुंबईला. एग सँडविच बनवतात. आणि घरात बघा कोण आलं आहे. निकिता काकी आणि काका आले. तुम्ही खाल्लं काय. ओके. सो गाईज मी काल ब्लॉग कंटिन्यू नाही केला आणि आता मी आलो आहे पार्किंगमध्ये परत. आणि आता आपण चालू आहे शूटसाठी. साक्षीचा शूट आहे
ट्रेंड्समध्ये जायचं आपल्याला. त्यांचं काहीतरी वाउचर भेटणार त्याबदली, तर आपण तो कोलॅब करणार आहे. तर तिथे जायचं तर बोललो माझी स्वतःची बाईक तर नाही आणि ट्रेननी जाऊ कुठे आता. मग मला आठवलं की संकेत आहे आपला भाव, तर संकेतची बाईक आता आपण घेऊ जाऊ. ती मला दिसले तिथून येताना पार्किंगमध्ये येताना की भेजी बाईक लागली म्हणजे घरी आहे. मग आता तो येईल, मग त्यासोबत आपण जाऊ डायरेक्ट बँड्राला. म्हणजे संकेतला जिमला सोडेल मी दादरला आणि तिथून मग साक्षीसोबत बँड्राला जाईल. तर मी आता माझा बाईक म्हणून घेतला कपडा, कारण की आपली बाईक तर बंद आहे. तर या कपड्याने आता जरा संकेतची बाईक अशी धूळमिट्टी झाली आहे. जरा आपण घेऊन चालले जर आता भावाची बाईक म्हणजे आपली बाईक. तर ती बाईक जर आपण आता पुसूया. हे बघा इथे समोर आहे माझ्या. तर हे जरा इथे पुसूया. गाडी कशी घाण आहे ना, आता घेऊन जाऊया जरा, चांगली वाटेल. अबा आला आपण. काय बोलतो, कोणाशी बोलतोय, कोणाशी बोलतोय? अरे त्या साईला सांगत होतो की मित्र मला गाडी घेऊन चाललाय, हा. तू चालला ते जिमला. तो काय बोलला? तो बोलला बघतो आता मी येतो मागून. हा. तेच बोललो अरे जरा पुसत होता, बोललो आता ब्लॉग स्टार्ट करूया. काल कंटिन्यू केलं. मग काय मी घासत नाही याच्यानी, वरची धूळ काढतोय. बघा ही वरची धूळ दिसते. संकेत फक्त गाडीमध्ये पेट्रोल भरतो आणि याला बोललो एक चांगला कपडा घे. तर बघा हा कपडा कसा, हा चांगलावाला, हा मी याला दिला होता. तर याच्याने पुसलं तर स्क्रॅच नाहीत बाईकवरती, असा सीन आहे. याला बोलतो चांगला. खर्च बघितलं ना काय कपड्याचं नाव काय त्या, तो आपण बोललेला ना आपल्याला गॅरेजवाला कोणतरी, असा जो कपडा असतो ऑनलाईन मागवायचा आहे तो. नाव काय त्याचा? हा आता मला पण नाही आठवत. काहीतरी बोलतं त्याला, विसरलो. तुम्हाला माहिती आहे काय तर कॉमेंटमध्ये सांगा, आम्ही विसरलो आहे नाव याचा. सो गाईज निघूया आपण. जय श्रीराम, लेट्स गो. हा भाई एक भेटला, बोलतो मला बाईक घ्यायची आहे. हे वाला लेना है ना आपको, ले लो भाई आप ले लो. पर गाँव में मत लो, स्प्लेंडर ही सही है भाई, बेस्ट एवरेज किंग. काय आला हूँ काय करतोय? अरे हूँ काय करतोय? काय आलं? कधी जर पडवली कधी सरपडली? छोटासा स्क्रॅच दिसतोय काय जिथे मला. कसा आला? हा आता नाही टेकलास ना? एड आहे काय? तो समोर तर काढली मी. कोणीतरी काहीतरी कोणी तो खरंच मार आहे ना. बघा गाईस, बघा गाईस खरंच मारले बघा कोणीतरी. तुम्हाला दिसत असेल आय होप तुमच्या स्क्रीनवरती. कोणीतरी स्क्रॅच दिलाय मजबूत वाला. मी पण आता बघतोय. एवढा आता काय बिल्डिंगच्या टेरेसवरती लाव गाडी. एक काम कर, तुला बोलतोय पाठच्या लॉबीला लाव, तू ऐकत नाही माझा. बेस्ट राहते बाई तिथे बाईक. फुकतात ना, कॅमेरे लागलेत, कोण अशी स्क्रॅच तरी नाही टाकणार. धुशील, वॉश होईल. तर आपल्याला शॉर्ट होणार बादशा कलरचा. अरे नाही होणार. हे काय लोक बेकार लोक आहेत गाईज, बिल्डिंग वाले बघा. म्हणजे लय घाण लोक, लय घाण. जाओ बॉडी बना. चल बाई. डिग्री करते घुमताय. चल साक्षी जाऊया आपण. हेल्मेट काढलं तर लापा. त्याला गाडी देऊ नको, आम्ही आता बँड्राची मी रिटर्न काढली आहे तिथे, तू घेऊन जाते. हा बोलतो गाडी काढली. बँड्राला जायचं आपल्याला. बँड्रा त्यांचे माझे 20 रुपयाचे तिकीट काय आले, 10 रुपये तिकीट मला नाही घालवायचे. म्हणजे बाई तिकीट, चावी दे. तिकीट साठी हे करते ए बघ. बाळा, मागे टॅक्सी आहे. रस्त्यावर पण ब्लॉग. तर गाईज आता आपण डायरेक्ट जाऊया बँड्राला, कारण की साक्षीला सिनेमॅटिक शूट करायला नाही जमणार, कारण की बाईकनी जाणार ना. तर तिच्या हातात पण सामान आहे, तर तिला ते जमत नाही एक हाताने शूट करायला. ती फोन बिन काढेल. सो त्याशी बॅटरी आपण डायरेक्ट इथे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तिला शूट करून घेऊया. आपण इथे पोहोचलो आहे आता आणि खूप ऊन आहे आणि हेल्मेट घातलं तर मला काय फील नाही आलं ते सगळं. आणि ट्रॅफिक खूप होता, गाडीची इंजन जरा हीट झाली. आणि आता आपण इथे पोहोचलो आहे आणि इथे एक सीन भारी आहे. मला वाटलं पार्किंग इथे येऊन करू कुठे, पण इथे आता समजतं की पे एन पार्क आहे, तर ते बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. शॉर्टीला इथे पार्क केली आहे आणि साक्षी रेडी आहे आता शूटसाठी. सो गाईज हा आहे तो ट्रेंड्स. इथे आता शूट आहे साक्षीचा. आउटफिट चेक करा आमची. काय नाही काय, सिम्पल एकदम. इथं आम्ही आता विचारलं लोकांना की काय काय आम्हाला करायचं आहे, तर ते बोलले वेस्टर्न अँड पार्टी वेअर्स कपडे तुला वेअर करायचे आणि शूट करायचे इथे. तर आता मी डिसाईड केलं की मी इकडचे आता रॅन्डम शॉर्ट्स घेणार सगळे सिनेमॅटिक. तोपर्यंत साक्षी कपडे वगैरे शोधेल काय काय पाहिजे. मग आपण बघूया आता आणि फटाफट इथून आवडून घेऊया. तर मित्रांनो हा आहे फायनल आउटफिट आणि इथे आहे आपला एक लेदर जॅकेट जो की ब्लॅक कलरचा आहे आणि आफ्टर दॅट त्याच्यातमध्ये शर्ट असणारा जो की पार्टी वेअर आहे आणि खाली एक जीन्स. तर मी साक्षीची बॅग अशी लावली कारण की ती हेल्मेट घेऊन गेली, तिला दाखवतो मी. अरे बंद केले साक्षी. साक्षी हे बघ कसं वाटतं गाईस. तर साक्षीचे आउटफिट चेक करा. हा फॅन्सी शर्ट, लेदर जॅकेट आणि ही वाली घातलं तिने. आणि आता नेक्स्ट आउटफिट ती शोधते कारण की ते दोन आउटफिट तिला
सूट नाही करत आहे बोलली ती, तर आता चेंज करते ना साक्षी. ग्रीन वाला म्हणजे डिफॉल्ट होता ना, तर ग्रीन आणि व्हाईट वाला चांगला वाटत होता. आणि तो पण वाला सूट करत होता, पण ते माझ्या पायाला जरा नखं लागले. कोणाचे नका लागले? हा बहिणीच आहे. का रे, लफडी करत होती? सेकंड आउटफिट हे घालणार आहे, चांगलं वाटतं. कॅज्युअल आहे एकदम. हा ठीक आहे चालेल. जी साक्षीची लास्ट आउटफिट आहे आणि याच्या ती कशी दिसते माहिती आहे का? इथे बघ जरा, इथे दाखव जरा नीटपैकी. इथे टर्न नाही रे, मी हाफ पाहिजे. हे ना वेनसडे वाटते, वेनसडे तो सिरीज आहे ना. ह्यानेच मला वन पीस काढून दिला ब्लॅक वाला. Wednesday दिखरी आहे तू. गाईज ह्याची स्टायलिंग बघितली ना, ह्याला स्टाईल जरा पण नाही. पोरींचं काय करणार यार आता, एकतर हिला चांगलं सांगितलं तरी पण हिला चुकीचं पोरगी वाटतं. असते ना, तर मी त्याची खास मैत्रीण आहे ना. नॉर्मल कोणाची पोरगी असते ना, लगेच लगेच मस्त 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 काय काय काढून दिला आहे ना. बिलकुल झूठ भाई, बिलकुल झूठ. बिलकुल सच आहे वो. मी काय दाखवलेलं तुला आवडत नाही. कारण की तू मला जे काय दाखवत होते माझ्यावर सूटच नाही करत. फायनली आपलं शूट वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय. एकदम बरं वाटतं की भाई शूट बीट एकदम झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे तशा टाईपमध्ये. आणि साक्षी जराशी नाराज आहे माझ्यावरती, कारण की तिला ते आउटफिटवरती मी बोललो होतो ना, त्यामुळे. तर आता जाऊया आपण. आधी पहिले लय भाषण द्यायचं मला, तू असे कपडे घाल तसे कपडे घाल, काय कपडे घाल. Guys, ते माझं म्हणणं वेगळं होतं. लिटरली आहे ना, ते काही मिनिंगफुल नव्हतं. की माझी चॉईस आहे, टॉप टू बॉटम. समजलं का? सगळे Actually- कपडे आहेत ना, मी माझ्या वरतीने घेतलेले. काय फक्त मला ना त्याची एक चॉईस आवडली, तो व्हाईटवाला टॉप जो त्याने घेतलेला, चल तो चांगला आवडला मला. फक्त ते एकच हा. गाईज आणि इथे ना तो गोल्डचा. कोलॅबरेशन होता, इथे कोलॅबरेशन होता. ही माझी पसंत नव्हती, आता तिथे हाय त्या हातून आपल्याला पसंत Shut up. करायचं. हा नाही तर मला बोलते मी नुसती. त्याच्या मला एक मस्त वेगळी आउटफिट शोधून काढली, पण ना आपलं डोकं तेवढं चालणारच नाही. कारण की त्यांना ना मित्रांसोबत जेव्हा ते झालं ना, ए तू हे घाल, तू ते घाल, तुझं हे मस्त वाटेल, ते मस्त वाटेल. तर चल आता लई झालं तुझं. गपवास. काही संकेतची बाईक इथे पार्क केली, त्याला जाऊन आता चावी देतो मी. जिमला असेल तो आता. आता आपण थांबले मोमोज खायला साक्षीसोबत. गाईज मी पण आता घरी आलो आणि आता ब्लॉग एडिटिंगला घेतो आणि हा ब्लॉग एंड करतो. आणि इथपर्यंत बघता तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.